subscribe our channel, press the bell icon. Please like and share this video. To join our Telegram group, please click the link given in the description box. भाग 31. उपविभाग 7. शहाजी राजांच्या आज्ञेप्रमाणे शिवाजी राजांनी आदिलशाहीला कोंढाणा दिल्यामुळे आदिलशाही नजीकच्या काळात काही कारवाई करील असं वाटत नव्हतं. कितीतरी दिवसांनी राजांना स्वस्थता मिळत होती. आजवर शत्रूंच्या भीतीने किल्ले, कोट, शस्त्र खरेदी यात घातलेलं लक्ष त्यांनी आत्ता राज्याच्या बंदोबस्तात गुंतविलं. दादोजी कोंडदेवांनी जमीन महसुलाची बसवलेली पद्धत, त्या पद्धतीची अंमलबजावणी जारीने सुरू करण्यात आली. पुण्याला पाण्याची टंचाई पडू नये म्हणून कोंढवे गावाला धरणाचं बांधकाम सुरू केलं. शिवापूरच्या बागायतीसाठी दुसऱ्या धरणाची उठावणी केली. या कामात राजे जातीनं लक्ष घालीत होते. दादोजींची उणीव जिजामाता भरून काढीत होत्या. वाड्याच्या दारात आलेल्या तंट्याचा निर्णय त्याच करीत असत. राजे वेळ मिळेल तेव्हा पुरंदरचे काम पाहत होते. खळद बेलसरला मिळालेल्या राजांच्या विजयाने सारा मावळ सुरक्षित झाला होता. त्या मावळाला आता न्यायी राज्याचा पडताळा येत होता. पिकावर वसूल घेतला जात होता. शेती उठवायला नवीन जमीन मिळत होती. गुरं अवजारं घेण्यासाठी गरीब शेतकऱ्यांना रकमा मिळत होत्या. कर्ज मिळत होतं. कुणाही सरकारी अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करायला प्रजा धजत होती. राजे अशा तक्रारीची दखल जातीने घेत. अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक शासन केलं जाई. राजांचे जसे प्रजापालनाचे नियम होते तसे लष्कराचेही नियम होते. लष्कराची पाहणी नेहमी व्हायची. घोडा हे राज्याचं ऐश्वर्य असल्याने त्याची मालकी खासगी नव्हती. सारे घोडे सरकारी लष्करात. बायको, बटीक, कलावंतीण बाळगायला मनाई असे. जो बाळगील त्याची गर्दन मारावी असा हुकूम राजांनी काढला होता. एके दिवशी राजे पुरंदरहून पुण्याला आले. सगळ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद होता. वाड्यात एकच गडबड उडाली होती. मनोहारी गडबडीनं सदरेवरून आत जात होती. राजांनी हाक मारली, मनोहारी, आज गडबड कसली? हातातील कलश सावरीत मनोहारी हसली आणि उत्तर न देता आत निघून गेली. राजांना त्या वर्तनाचा अर्थ लागेना. ते मासाहेबांच्या महालात गेले. तिथे कोणी नव्हते. त्याचवेळी मासाहेब आल्या. मासाहेब, आज गडबड कसली? राजांनी विचारलं. राजे, मासाहेब हसून म्हणाल्या, रात्रीपासून गडबड सुरू आहे. तरी तुम्हाला सांगत होते 4 दिवस कुठे जाऊ नका म्हणून. काय झालं? काय झालं? तुम्ही आबासाहेब बनलात राजे. आज पहाटेच मुलगी झाली. बरं झालं वेळेवर आलात. देवाना साखर ठेवून साखर थैली पाठवायला हवी, साखर वाटायला हवी. राजांच्या चेहऱ्यावर आनंद प्रकटला. राजे जेव्हा सईबाईंना भेटायला गेले तेव्हा बाळ पाळण्यात झोपले होते. राजांनी निद्रित मुलाला पाहिलं आणि ते सईबाईंच्याकडे वळले. सईबाईंच्या चेहऱ्यावर क्षीण हास्य होतं. राजे म्हणाले, कुणासारखी आहे मुलगी? आपल्याच वळणावर गेलीये. राजे हसले, म्हणाले, वाटलंच होतं. मुलाचं जिथे रूप दिसणं कठीण तिथं तुम्ही बायका त्याचं वळणही सांगून मोकळ्या होता. कसं देव जाणे. राजांच्या हताश मुद्रेकडे पाहताच सईबाईंना हसू आवरणं कठीण गेलं. त्या मोठ्याने हसल्या. हसता हसता मध्येच थांबल्या. उद्गार निघाला, आई ग. राजे धावले. काय झालं? काही नाही. हसणंही सहन होत नाही. तुम्ही विश्रांती घ्या. राजे म्हणाले. थांबावं ना? काय? खरं सांगाल? आम्ही तुमच्याशी कधी खोटं बोललो का? मुलगी झाली म्हणून वाईट वाटलं नाही? बिलकुल नाही. मासाहेबही म्हणाल्या, पहिली बेटी तूप रोटी. पण राणीसाहेब, ह्या छोकरीला अगदी तुमच्यासारखी बनवा. म्हणजे कशी? क्षणभर राजांनी सईबाईंना निरखलं आणि ते म्हणाले, आपलं दुःख गिळून दुसऱ्यांच्या सुखात विरघळणारी.
आणि एवढं बोलून राजे महालाबाहेर गेले. सईबाईंच्या मुखावर एक वेगळंच समाधान होतं. मुलीची साखर देवादिकांना आप्तस्वकीयांना वाटली गेली. लाल महालात थाटाने बारसं झालं. मुलीचं नाव सखुबाई ठेवण्यात आलं. सखुबाईचा जन्म चांगल्या पायगुणाचा ठरला. शहाजीराजांच्या सुटकेनंतर तिचा जन्म झाला. घरादाराला स्वस्थता असताना ती जन्माला आली. राजांना सखूला पाहण्यात मोठा आनंद वाटत होता. राज्यकारभाराबरोबरच सखूचे वाढते चाळे ते पाहत होते. सखू रांगू लागली आणि बोबडे बोल उमटू लागले. घरादाराच्या अंगा खांद्यावर सखू खेळू लागली. एके दिवशी लाल महालात बातमी आली, कान्होजी जेधे पुण्यास येत होते. कान्होजी जेधे हे शहाजीराजांच्या खास विश्वासातले सरदार. शहाजीराजांना कैद झाली तेव्हा कान्होजी कैद केले गेले. कनकगिरीला कान्होजी आदिलशाही कैदेत पडले तेव्हा शहाजीराजांची सुटका झाल्यानंतर कान्होजींना सोडण्यात आलं. आपल्यामुळे अकारण कान्होजींना बंदिवास भोगावा लागला, याचं शहाजीराजांना फार दुःख झालं. कान्होजींचंही मन बादशाही सेवेला विटलं होतं. कान्होजींसारख्या तडफेच्या नेकजात सरदाराने लहरी आदिलशाहीत राहावं असं शहाजीराजांना वाटेना. त्यांनी कान्होजींना आपल्या वतनावर पाठवलं. निरोप देताना सांगितलं, कान्होजी, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. तिथे आमचे पुत्र शिवाजी राजे आहेत. त्यांची जीवाभावानं इमानीपणानं सेवा करा. आमचे ठाई ते समजा. जीव मोलानं त्यांचं रक्षण करा. आदिलशाही फौज आली तरी शिवाजी महाराजांच्या वतीनं फौजेला टक्कर द्यायला भिवू नका. कान्होजींनी ती आज्ञा शिरसावंद्य मानली. शहाजीराजांच्या पुढे बेल रोटीची शपथ घेऊन कान्होजींनी विजापूर सोडलं. बादशाहीला विटलेले कान्होजी शिवाजीराजांच्या भेटीसाठी पुण्याची वाटचाल करू लागले. कान्होजी येणार या वार्तेनं राजे आनंदित झाले होते. रात्री राजे सखुबाईला जवळ घेऊन झोपले होते. सखूच्या डोळ्यात झोप आली होती. राजे तिला थोपटीत होते. बोलता बोलता सखू झोपी गेली. आपल्या कुशीत झोपलेल्या सखूकडे पाहून राजे समाधानाने डोळे मिटून पडले होते. सईबाई आत आल्या. त्यांनी राजांकडे आणि झोपलेल्या सखूकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित विलसलं. त्या समईकडे वळल्या आणि हाक आली, सई. सईबाईंनी दचकून पाहिलं. शिवाजीराजे पाहत होते. झोपला नाहीत. झोपमोड होऊ नये म्हणून किती हळुवार पावलांनी आलो. आपल्या आगमनाची वर्दी तुम्ही येण्याआधीच मिळते. ती कशी? सईबाईंनी आश्चर्यानं विचारलं. हळुवारपणे उठत राजे म्हणाले, ती सांगते. ती कोण? आहे अशीच बोलकी. आपण तिच्याबरोबर बोलत बसावं. जाते मी. सईबाई जाण्यासाठी वळलेल्या पाहताच राजे गडबडीनं म्हणाले, तुम्ही जा, पण नाव तर ऐकून जाल. सईबाई थांबल्या. त्यांच्या कानांवर शब्द आले, तुमची वर्दी तुमच्या पायीची साखळी देते. सईबाई राजांच्याकडे चकित होऊन पाहत होत्या. त्या कृत्रिम कोपाने म्हणाल्या, या साखळ्यांचा एवढा का आवाज येतो की मुतपाक खाण्यापासून इथवर ऐकू यावा? नाही सई, ते तुम्हाला कळायचं नाही. आतुर पतीच्या तीक्ष्ण कानांना पत्नीच्या पायातल्या साखळ्यांचा आवाज फार लवकर ऐकू येतो. सईबाई लाजल्या. काही न बोलता समईच्या नजीक जाऊन वात शांत करू लागल्या. कान्होजी जेधे पुण्याला आले. त्यांच्याबरोबर एक खास मेणाही होता. विजापुराहून येताना शहाजीराजांनी सोयराबाईंनाही कान्होजींच्या बरोबर पाठवलं होतं. धाकट्या राणीसाहेबांनी मोठ्या सन्मानाने वाड्यात पाऊल टाकलं. कान्होजींनी जिजाबाईंना मुजरा केला. राजांनी विजापूरचं क्षेमकुशल विचारलं. जिजाबाईंनी महाराज साहेबांची संभाजीराजांची चौकशी केली. राजे कान्होजींना म्हणाले, कान्होजी, तुम्ही आलात, आम्हाला आणखीन धीर आला. आमचं बळ वाढलं. राजे, तुमचं कर्तृत्व ऐकून महाराज साहेबांना सुद्धा कौतुक वाटतं. नाहीतर त्यांनी आपल्या सेवेसाठी मला पाठवलं नसतं. तुमची निष्ठा आम्हास माहीत आहे.
कान्होजींच्या बरोबर आलेल्या बाजी जेध्यांच्याकडे बोट दाखवीत राजे म्हणाले, तुमच्या आधी तुमचे बाजी आमच्या बाजूनं फत्तेखानाविरुद्ध लढले, थोर पराक्रम केला. आम्ही सारे त्यांना सवाई बाजी म्हणतो. योग्य धनी मिळाला तरच पराक्रमाला वाव मिळतो. त्यासाठी राजे माझे काही खास विश्वासातले वीर आणले आहेत. माणसं विश्वासाची, जीवाला जीव देणारी आहेत. तोच येसाजी आत आला. राजांची नजर येसाजीवर खिळली. येसाजीचे डोळे भरले होते. राजांनी गडबडीने विचारलं, काय झालं येसाजी? महाराज, वाईट बातमी आली आहे. कसली बातमी? तुकाराम महाराजांनी देह ठेवला. ते ऐकताच राजांना मोठा धक्का बसला. साऱ्या आठवणी उफाळून आल्या. उभ्या जागी डोळे भरले. गहिवरल्या आवाजात राजे म्हणाले, अरे रे, एका महात्म्याच्या दर्शनाला आम्ही मुकलो. उपवासानं क्षीण बनलेली काया, चेहऱ्यावरचं भोळं भाबडं हसू, पाखरां शेजारून जाताना देखील पाखरं उडाली म्हणून दुःख करणारा तो आत्मा, आमच्या नजरेसमोरून ते रूप हलत नाही. आमच्या भूमीवर या संतांचे भारी उपकार आहेत. आम्ही राजे सत्तेच्या जोरावर राज्य उभारतो, पण हे संत, काही सत्ता नसता त्यांनी मोगली राज्यात आपला धर्म टिकवला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नामदेव, जनाबाई, एकनाथ, चोखा, बंका, किती नावं घ्यावीत. स्वकीयांचा, परधर्मीयांचा अखंड विरोध सहन करीत यांनी धर्माची ज्योत तेवत ठेवली. धर्माची ओळख सामान्यांपर्यंत नेऊन भिडवली. कान्होजी, आमचं राज्य उभारीत असता अशा संत सज्जनांकडे आम्ही जास्त लक्ष पुरवायला हवं. यांची सेवा करीतच राज्याचा विस्तार करायला हवा. तरच आमच्या राज्याला काही अर्थ प्राप्त होईल. राजे बोलत होते. ओघळणाऱ्या अश्रूंचंही त्यांना भान राहिलेलं नव्हतं. थोड्याच दिवसात कान्होजी राजांचा निरोप घेऊन रोहिड खोऱ्यात निघून गेले. दिवसेंदिवस राजांची ताकद वाढत होती. स्वस्थतेचे दिवस असल्याने राजांना सर्व व्यवहारात लक्ष घालता येत होतं. एके दिवशी माँसाहेब राजांना म्हणाल्या, राजे, आमची एक इच्छा राहून गेली आहे. कोणती माँसाहेब? विजापुरी स्वारीना कैद झाली तेव्हा आम्ही महाबळेश्वरला अनुष्ठानाचा संकल्प सोडला होता. सत्पुरुष गोपाळ भटांचं दर्शन घ्यावं असं फार दिवस आमच्या मनात होतं, पण मधल्या गडबडीमुळे बोलता आलं नाही. माँसाहेब, आपण लवकरच महाबळेश्वरला जाऊ, त्यात आम्हालाही आनंद आहे. राजांनी महाबळेश्वरची तयारी केली. माँसाहेबांच्या सह राजे महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरच्या सत्पुरुष गोपाळ भटांचं दोघांनी दर्शन घेतलं. गुरुमंत्र घेऊन अनुष्ठान केलं. देवस्थानाला आणि स्वामींना वर्षासन दिलं. राजांचा महाबळेश्वरी मुक्काम असता महाबळेश्वरानजीक असलेल्या जावळी खोरे, कोयना खोरे या मुलखातून राजांची नजर फिरत होती. महाबळेश्वर, मकरंदगड, मंगलगड यांनी बंदिस्त असलेली, पारघाटाच्या प्रचंड भिंतीस पाठ लावून बसलेली ती खोरी राजांच्या मनात भरली होती. जावळी खोऱ्याचा दरारा आदिलशाही दरबारालाही वाटत होता. डोंगर कपारी दाट रानाने वेढलेला तो भाग जवळजवळ अजिंक्यच होता. ज्याच्या हाती जावळी त्याचं राज्य सुरक्षित असं ते ठिकाण होतं. त्या प्रदेशावर राज्य होतं मोऱ्यांचं. त्यांना चंद्रराव ही पिढीजात किताबत होती. सध्याचा चंद्रराव यशवंत मोरे राजांच्याच कृपेने जावळीला आला होता, पण राजांना त्याचा विश्वास वाटत नव्हता. राजे महाबळेश्वराहून परतले, पण जावळी त्यांच्या नजरेआड झाली नाही. भाग 31 समाप्त होत आहे.